हातात सलाईन, पडलेले दात आणि तोंडातून येणारं रक्त. या व्यक्तीला मारहाण केली आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्यानं. ही मारहाण का केली, खोक्याला पाठीशी कोणी घातलं, हे सर्व प्रकरण काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद विक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक. एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओ हा बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील आहे. त्याच्या हातात सलाईन असल्याचं दिसून येते, त्याचे दात पडलेले आहेत, तोंडातून रक्त येते आणि तो व्यक्ती जखमी अवस्थेत गुन्हा दाखल करण्यासाठी आलेला आहे. यावेळी पोलीस त्याला म्हणत आहेत की गुन्हा दाखल होईल, तुम्ही आधी उपचार घ्या. आता या सर्व प्रकरणाचा ठपका पण सुरेश धसांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेवरती ठेवण्यात आलाय. ज्यांना मारहाण झाली आहे त्यांचं नाव आहे दिलीप ढाकणे. दिलीप ढाकणे हे शिरूर कासार तालुक्यातील बावी गावचे रहिवासी आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्याला शिकारीचा लय नाद. त्यानं आतापर्यंत अनेक हरिण, मोर व इतर प्राणी पक्ष्यांची शिकार केली आहे. खोक्यानं शिकार करण्यासाठी बावी गावच्या परिसरात दिलीप ढाकणेंच्या शेतात वाघोर लावली होती. तेव्हा दिलीप ढाकणेंनी शिकारीला विरोध केला म्हणून त्यांना अमानुष पद्धतीनं मारले. दिलीप ढाकणेंचा मुलगा महेश ढाकणे वडिलांना मारतात हे पाहून मदतीला आला, तेव्हा त्याला देखील खोक्यानं आणि त्याच्या साथीदारानं बॅटनं जबर मारहाण केली आहे. तसेच पोलीस तक्रार होऊ नये म्हणून स्थानिकच्या बड्या नेत्यानं पोलिसांवर दबाव आणला, अशी माहिती आता स्थानिक नागरिक आणि पत्रकार देत आहेत. ही घटना जवळपास 19 फेब्रुवारीला घडली आहे, पण हा गुन्हा आज 6 मार्चला नोंद झालाय. इतक्या दिवस खोक्याला कोण वाचवत होतं आणि गुन्हा नोंद होऊ नये म्हणून कोणी दबाव आणला याचं उत्तर मिळत नाही. पण स्थानिक नागरिक आणि पत्रकार सांगतात की खोक्या हा सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. तो भाजपच्या भटक्या विमुक्त जमातीचा पदाधिकारी आहे. तो पारधी समाजातून येतो. त्याची घरातील लोकांची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी आहे, असं स्थानिक पत्रकार सांगतात. जर बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कायदा व सुव्यवस्थेवरून सुरेश धस आक्रमक होत आहेत, तर त्यांच्याच मतदारसंघात घटना घडली तर गुन्हा का नोंद होत नाही? बरं, रग्गेल वागायचं म्हणजे रग्गेल वागायचं म्हणणाऱ्या सुरेश धसांचे कार्यकर्ते शिकार करतात, लोकांना मारतात, गुन्हा नोंद होत नाही. हे सर्व प्रकरण धसांना त्यांच्या मतदारसंघातील माहीत नव्हते का, की सुरेश धस जाणून बुजून दुर्लक्ष करत होते? हे येणाऱ्या काळातच समोर येईल. बाकी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.